देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रप्रमुख म्हणून नरेंद्र मोदी यांचा आदर करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य असल्याचे मत महाराष्ट्राचे कामगार नेते यशवंत भोसले यांनी व्यक्त केले आहे. देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मजबूत करण्यासाठी पंतप्रधानांचे नेतृत्व महत्त्वाचे ठरत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राजकीय मतभेद असू शकतात, मात्र देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीचा सन्मान राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. भारताची संस्कृती, लोकशाही आणि राष्ट्रहित जपण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. देशाच्या विकासासाठी केंद्र सरकार आणि विविध पातळ्यांवर काम करत असून जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं भोसले यांनी म्हटलं आहे. तरुणांनी देशहिताला प्राधान्य देत सकारात्मक विचारांनी पुढे यावे असंही आवाहन त्यांनी केलं आहे. आपण जर बघितलं तर पेट्रोल डिझेलचे भाव जे आहेत ते वाढतच चाललेले आहे. एक कामगारी चळवळीतले तुम्ही नेते आहात. ही तर चळ सर्वसामान्य जनतेलाही आहे, कष्टकऱ्यांना आहे, कामगारांनाही आहे. कामगार नेते म्हणून एकंदरीत काय सांगाल? आखातामधलं जे युद्ध आहे 28 फेब्रुवारीला सुरू झालं. युद्ध सुरू झाल्यानंतर आखातामधल्या युद्धाचंच कारण पेट्रोल डिझेल याच्यावरती अमेरिकेनं इस्रायलला घेऊन केलेला अटॅक असं आम्ही वारंवार याबाबत सांगत आलो आणि याची जगाला झळ पोचणार आहे. त्यामुळं युद्ध 28 फेब्रुवारीला झाल्याच आम्ही 8 मार्चला पिंपरी चिंचवड शहरातनं प्रचंड श्रमिकांची रॅली काढून शांततेचं आवाहन केलं होतं की कुठेतरी भविष्यामध्ये ह्याचा खूप मोठा फटका संपूर्ण जगाला बसणार आहे. कारण जिथून आपल्याला आयात होतंय पेट्रोल डिझेल आणि त्याचवर जर घाला होत असेल तर निश्चित आयातीचा मार्ग थांबल्यानंतर त्या मालाचा भाव हा वाढणार. त्यामुळे झळ ही पोचणारच आहे. फक्त भाग्य असं आहे की मी तेव्हाही सांगितलं की ही युद्ध सदृश परिस्थिती आखातामध्ये तयार झालेली असताना देखील त्याच्या झळा पाकिस्तानपर्यंत पोहोचल्या, अनेक देशांना त्याच्या झळा पोहोचल्या, परंतु महाराष्ट्रामध्ये आपल्या भारत देशामध्ये मात्र त्या पद्धतीनं त्या झळा पोचल्या नाहीत. महागाईमध्ये आज संपूर्ण जगच होरपळत आहे. हे दुर्दैव आहे. आज मला खात्री आहे की चीनचा दौरा झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना जे काही यश मिळालं नाही म्हणावं असं, तिथे चायनानं ते म्हणावं असं त्यांना यश दिलं नाही किंवा त्या वाटाघाटी अपेक्षित होत्या इराणच्या ह्या युद्धामध्ये त्यांना कुठेतरी सपोर्ट मिळेल असं वाटलं होतं, परंतु ते काही सपोर्ट मिळाला नाही. त्यामुळे आता बॅकफुटवर अमेरिका आल्यामुळे येणाऱ्या परिस्थितीमध्ये परत एकदा पूर्व पदावर येईल अशी शाश्वती आहे आम्हाला. एकीकडे पंतप्रधान जे आहेत ते आवाहन करतायत की तेल जपून वापरा, पेट्रोल जपून वापरा, सार्वजनिक बसनं प्रवास करा, इलेक्ट्रिक गाड्या हे करा आणि स्वतः ते प्रदेशात दौऱ्यात मग्न झालेले. याच्यावरती काय मत आहे आपलं? सगळ्यात महत्वाचं, आज भारत देशाच्या डिप्लोमसीमुळे कुठंतरी इस्रायलला घेऊन अमेरिकेनं जे हे युद्ध छेडलं आणि कुठंतरी त्यांना डॉलरचा भाव मोठा करायचा होता अमेरिकेला, म्हणून जसजसं युद्ध वाढेल तसतसं डॉलरचा भाव वाढणार आहे आणि आमच्या सगळ्या देशांच्या ज्या काही आर्थिक नाड्या आहेत त्या डॉलरच्याच अंडर येतात. त्यामुळे हे सर्व आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्या लक्षात आल्यानंतर आपल्या डिप्लोमसीमध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, जे काही आज भारत नेतृत्व करत आहे या संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवत आहे, ह्यामध्ये भारताची खूप मोठी डिप्लोमसी आहे. मला तर सांगायचं आहे, संपूर्ण देशाला आपल्याला गर्व वाटला पाहिजे, अभिमान वाटला पाहिजे की आज देशाचे आपले पंतप्रधान या परिस्थितीमध्ये सुद्धा राष्ट्रीय एकात्मतेचं आव्हान घेऊन होर्मुझ समुद्र दोन्ही खुली करावी, ती सुरक्षित ठेवावी यासाठी सगळ्या जगभर फिरत आहेत आणि सगळ्या जगांमध्ये आपल्या पंतप्रधानांचं ज्या देशात ते जात आहेत तिथे स्वागत होत आहे. आपले भारतीय तिथले आनंदी होत आहेत, तिथल्या देशातल्या लोकांना सुद्धा त्यामुळे प्रोत्साहन मिळत आहे. हे आपल्यासाठी गर्वाची बाब पाहिजे, अभिमानाची बाब पाहिजे. कारण आता मे महिन्यामध्ये ते युनायटेड अरब अमिरातीमध्ये गेले,
आता त्याच्यानंतर UAE मध्ये राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद यांना भेटले. नेदरलँडला ते 16-17 मेला गेले. ऊर्जा, व्यापार, जागतिक स्थैर्य या विषयावर त्यांनी चर्चा केली. काल परवा इटलीला आपले भारत आणि इटलीचे संबंध अधिक दृढ व्हावेत, मध्य पूर्वेतील परिस्थिती आणखीन जागतिक पुरवठा साखळी चर्चा या विषयावरती त्यांनी कुठंतरी सगळ्या देशातल्या प्रमुखांना, राष्ट्रप्रमुखांना एकत्र आणून जे प्रयत्न चालवलेत त्याचं कौतुकच केलं पाहिजे. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत दिल्लीत चर्चा झाली. सगळ्यात महत्वाचं, आखाती देशातील सगळ्या प्रमुख राष्ट्रांच्या बरोबर, राष्ट्राध्यक्षांच्या बरोबर त्यांची चर्चा चालू आहे, बोलणं चालू आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आम्हाला गर्व पाहिजे की आमच्या पंतप्रधानांना सर्व जग हे रिस्पेक्ट करतंय, आदर करतंय, स्वागत करतंय. त्यामुळं आम्ही तर मुद्दाम होऊन मीडियाला सांगू, हा गर्व, हा अभिमान हा प्रत्येकाच्या मनामध्ये, हृदयाबद्दल पाहिजे. भारतीय देशाचा माझा पंतप्रधान हा जात असताना तिथं त्यांचं स्वागत चांगलं होतंय. आपण ते दाखवा की वर्चस्व आपल्या देशाचं संपूर्ण जगामध्ये वाढत चाललेलं आहे. परवा दिल्लीमध्ये मागच्या आठवड्यामध्ये ब्रिक्स राष्ट्रांच्या 10 प्रमुख सदस्य त्या ठिकाणी सहभागी झाले. ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इराण, युनायटेड अरब अमिराती, इंडोनेशिया ह्या सर्व 10 देशांचे प्रमुख या युद्ध परिस्थितीमध्ये येऊन चर्चा करतात. ज्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प चायनाला होते तेव्हा भारतामध्ये, आपल्या देशामध्ये 10 देशांचे प्रमुख होते दिल्लीमध्ये. आणि हे कुठंतरी आपलं अस्तित्व या जगाच्या पटलावरती भारताचं अस्तित्व जे यापूर्वी नाही त्यापेक्षा कितीतरी उंचावलेलं आपल्याला दिसतं. याचा गर्व तुम्हाला आम्हाला पाहिजे. आपल्या पहिलं तर मी सांगेन, प्रत्येक भारतीयानं, आमची संस्कृती आहे, आमच्या आई वडिलांकडे जर तुम्ही आदरानं बघितलं तसाच आदर देशाच्या प्रमुखाबद्दल आपल्या मनात पाहिजे. काय असेल, जे असेल ते चर्चा, वाद विवाद काय असतील ते नंतर, परंतु जागतिक स्तरावर बोलताना आपल्या प्रत्येक कमेंट्स हे खिल्ली हे आपण नाही त्यांची उडवत. जागतिक स्तरावर आपण आपल्या कुटुंब प्रमुखाची खिल्ली उडवतो असं होतं. त्यामुळं गर्व बाळगा. काय असेल कमी जास्त, आज आपण जे काही सुखरूप आहे, एकही मिसाईल, एकही बॉम्ब भारतामध्ये नाही पडून दिला, याचा गर्व बाळगला पाहिजे. बाकी अंतर्गत प्रत्येक परिवारामध्ये वादविवाद, मतभेद असतात. त्यामुळे माझी एकच संपूर्ण भारतवासियांना विनंती आहे, तरुण पिढीला जास्त सांगणं आहे की जे धोरण जागतिक स्तरावर भारताचे विचार, संस्कार पोचतायत, जे धोरण पोचत आहे त्याचं स्वागत आपण केलं पाहिजे. येणाऱ्या भविष्य काळामध्ये भारत हा महासत्ता होईल. देशातल्या सर्व पंतप्रधानांनी या देशाची, आजपर्यंतच्या सर्वच पंतप्रधानांनी या देशाची बूज राखली आहे, संस्कृती राखली आहे आणि तसाच पाठिंबा जनतेनं दिलेला आहे. इथून पुढे मी सांगेन, आपल्या पंतप्रधानांबद्दल, आपल्या राष्ट्रप्रमुखांबद्दल गर्व बाळगा, पितामह माना. आणि ज्या पद्धतीने आतापर्यंत ज्या राष्ट्रप्रमुखांचं कौतुक आपण केलंय, त्यातून आपण जर आपल्या प्रमुखाचं कौतुक केलं तर देशाचं कौतुक होणार आहे आणि बाहेरचे कौतुक करणार आहेत. एवढंच सांगेन. माझा तर सॅल्यूट आहे. चांगलं काम चाललंय. धन्यवाद.